वेलकम स्टुडंट. तर ह्याच्या आधीच्या लेक्चरला आपण काय काय कंप्लीट केलं तुम्हाला आठवत आहे का पहा. तर आधीच्या लेक्चरमध्ये आपण व्हॅक्युअल कंप्लीट केलेली आहे. त्याच्यानंतर मायक्रोबॉडीज सुद्धा आपण कंप्लीट केल्या. ज्या मायक्रोबॉडीजमध्ये आपण स्पिरोझोम्स आणि पेरॉक्सिसोमचा अभ्यास केलेला आहे. आता आजच्या लेक्चरला आपल्याला 2 पॉइंट कंप्लीट करायचे आहेत आणि ते 2 कुठले पॉइंट आहेत तर त्यातला पहिला पॉइंट आहे ग्लायोक्सिझोम. आणि ही जी डायग्राम मी तुमच्या समोर काढलेली आहे ही डायग्राम कशाची आहे, ही ग्लायोक्सिझोमची आहे. लक्षात घ्या. तर जसं स्पिरोझोम्स किंवा पेरॉक्सिसोम्स मी पाहिले, just like that the glyoxysomes are also membrane bound vesicles. So this is also the membrane bound organelle. So glyoxysome is a membrane bound organelle. So here is a glyoxysome, and that membrane bound organelle, it internally contains the enzyme. That enzyme convert the fatty acid to the glucose. So it is the membrane bound organelle in which the enzymes are present, and that enzyme it convert fatty acid to glucose. It convert fatty acid to glucose. Now these glyoxysomes, they are present in the cells of germinating seeds. So they are present in the cells of germinating seeds. So the germinating seeds, by using the glyoxysome, they utilize the stored fat as a source of sugar. So by using that glyoxysomes, means the enzymes which are present in that glyoxysome, the germinating cells, they utilize the fats or stored fat as a source of sugar till it start photosynthesis on its own. लक्षात येते का? काय सांगितलं मी तुम्हाला की ग्लायोक्सिझोम म्हणजे अशी ही मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल आहे. हे ग्लायोक्सिझोम मध्ये काय असतात? इट कंटेन्स द एन्झाइम्स. इट कंटेन्स द एन्झाइम्स. So what is the function of that enzyme? So that enzyme convert the fatty acids into the glucose and it gives the energy. So that pair of glyoxysomes, they are present in the germinating seeds. Germinating seeds तुम्हाला माहिती आहे की ज्या आपण रुजलेल्या आहेत आणि त्या आता उगवणार आहेत त्याला तुम्ही जर्मिनेटिंग सीड्स म्हणता. मग ह्या जर्मिनेटिंग सीड्स मध्ये काय होतं लक्षात घ्या. जर्मिनेटिंग सीड्स काही फोटोसिंथेसिस करत नाहीत. मग जोपर्यंत त्या फोटोसिंथेसिस करत नाहीत तोपर्यंत ह्या जर्मिनेटिंग सीड्स मध्ये जे काही स्टोअर्ड फॅट असतं हे स्टोअर्ड फॅट इट युटिलाइज द स्टोअर्ड फॅट ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे काय पहा, ह्या जर्मिनेटिंग सीड्स मध्ये फोटोसिंथेसिस नाहीये चालू अजून. मग ह्या काय करतात की ह्या सीड्स मध्ये जे काही फॅट स्टोअर झालेले आहे ह्या स्टोअर फॅटचं ह्या ग्लायोक्सिझोम मध्ये असणाऱ्या एन्झाईमचा वापर करून त्याच्यापासून एनर्जी मिळवतात. लक्षात आलं? म्हणजे जर्मिनेटिंग सीड्स मध्ये फोटोसिंथेसिस लगेच सुरुवात होत नाही. जोपर्यंत ते फोटोसिंथेसिस स्वतः स्टार्ट करत नाहीत तोपर्यंत ह्या जर्मिनेटिंग सीड्स स्वतःमध्ये असणारं जे काही स्टोअर्ड फॅट आहे ह्या स्टोअर्ड फॅटचा वापर एनर्जी सोर्स म्हणून करतात. आणि एनर्जी सोर्स म्हणून त्या का करतात तर इथं लक्षात घ्या की त्यांच्यामध्ये ग्लायोक्सिझोम असतात आणि ग्लायोक्सिझोम जे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात त्या ग्लायोक्सिझोम मध्ये काय असतं तर एन्झाईम्स असतात की जी एन्झाईम हे स्टोअर्ड फॅट असेल त्याचं कन्व्हर्जन कशात करतं, ग्लुकोज मध्ये करतं. लक्षात येत आहे? मग तोपर्यंत जर्मिनल सीड्स मध्ये हे ग्लायोक्सिझोम अशा पद्धतीचं काम हे करत असतात. ठीक आहे. दॅट इज अबाउट द ग्लायोक्सिझोम. आता ग्लायोक्सिझोमची फारशी काही माहिती नव्हती, पण पुढची सेल ऑर्गॅनेली ही आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची असणारी सेल ऑर्गॅनेली आहे. पहा की ज्या सेल ऑर्गॅनेलीचं नाव काय आहे तर तिला म्हटलं जातं मायटोकॉन्ड्रिया. सो दॅट इज नोन ॲज व्हॉट? दॅट इज नोन ॲज अ मायटोकॉन्ड्रिया. सिंग्युलर जर वापरायचं असेल शब्द तुम्हाला तर मायटोकॉन्ड्रिया
मायटोकॉन्ड्रियॉन असं त्याला म्हटलं जातं. नाव वी स्टार्ट विथ द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया सगळ्यांना माहिती आहे. समोर बोर्डवरती मी मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम पण तुमच्या काढलेली आहे आणि हेच एक्सप्लेनेशन मध्ये आज आपल्याला शिकायचं आहे. पहा काय आहे मायटोकॉन्ड्रिया. सो मायटोकॉन्ड्रिया they are important or it is an important cell organelle and which is involved in the aerobic respiration. That is the important point. It is an important cell organelle and it is involved in aerobic respiration. आता respiration aerobic आहे म्हणजे काय लक्षात घ्या. Aerobic respiration means it requires the oxygen. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जे रेस्पिरेशन होतं त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. आणि इन दॅट एरोबिक रेस्पिरेशन देर इज अ कॅटाबॉलिझम ऑफ न्यूट्रियंट अँड ड्युरिंग द कॅटाबॉलिझम ऑफ दॅट न्यूट्रियंट देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड, वॉटर अँड एनर्जी. फॉर एक्झाम्पल, when there is a breakdown of glucose in presence of oxygen, that glucose produces the carbon dioxide, water and about 38 ATP molecules. Single molecule of glucose, it gives 38 ATP molecules. Clear? पहा, एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ज्या रेस्पिरेशन साठी आपल्याला ऑक्सिजन लागतो. मग इथं मी तुम्हाला सांगितलं की कॅटाबॉलिझम होतं न्यूट्रिएंट्सचं. जे काही तुम्ही डाएट घेता कॅटाबॉलिझम म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं सीडी म्हणजे डिग्रेडेशन. कॅटाबॉलिझम म्हणजे डिग्रेडेशनची प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सचं काय होतं डिग्रेडेशन केलं जातं आणि डिग्रेडेशन करून ऑक्सिजनचा वापर करून तिथं कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर तयार केलं जातं आणि तुम्हाला एनर्जी देण्याचं काम कोण करतं तर ही मायटोकॉन्ड्रिया करते. म्हणून त्याला म्हणतात इट इज इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनेली which is involved in the aerobic respiration. Now, such a mitochondria, they are present in all eukaryotic cell, but they are absent in the prokaryotic cell. They are absent in prokaryotic cell, and they are also absent in the RBCs. तांबड्या पेशी ज्या आहेत आपल्या आणि प्रोकॅरियोटिक सेल ज्या आहेत त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असत नाही. ठीक आहे. नाउ द शेप ऑफ दॅट मायटोकॉन्ड्रिया. पुढचा पॉइंट पहा, त्याचा शेप बघू आपण कशा कशा आकाराचे असतात. सो मायटोकॉन्ड्रिया दे आर ओव्हल, समटाइम्स दे आर स्फेरिकल और दे आर स्पायरल स्ट्रिप लाइक. सो मायटोकॉन्ड्रिया they are oval in shape, they are spherical in shape and they are spiral strip like. मायटोकॉन्ड्रिया किती आकाराचे असतात तो ओव्हल शेपचे असतील, समटाइम्स स्फेरिकल सुद्धा असू शकतात, गोलाकार असू शकतील आणि स्पायरल ट्रिप. स्पायरल तुम्हाला कळतं असे वळ्या वळ्या असणारी तशा प्रकारच्या स्ट्रिपच्या फॉर्म मध्ये सुद्धा ह्या मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतात किंवा त्याचा शेप असू शकतो. नाउ वी टच ओव्हर द स्ट्रक्चर ऑफ दॅट मायटोकॉन्ड्रिया. आपण आता काय सुरुवात करणार आहोत तर मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर त्याच्या आधी एक रिव्हिजन करू आणि मग पुढे जाऊ. मायटोकॉन्ड्रिया शिकायला सुरुवात केली. मायटोकॉन्ड्रियाचे काम आहे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ती इन्व्हॉल्व आहे. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ती न्यूट्रियंटचं कॅटाबॉलिझम करते आणि ऑक्सिजनचा वापर करून कार्बन डायऑक्साइड पाणी तयार करून एनर्जी तयार करते. म्हणून मायटोकॉन्ड्रियामध्ये जर एनर्जी तयार होत असेल, मायटोकॉन्ड्रिया जर त्याच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व असेल तर तुम्हाला माहिती आहे की मायटोकॉन्ड्रिया इज नोन ॲज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. हे लक्षात ठेवा. मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात तर सेलचं पॉवर हाऊस असं म्हटलं जातं. मायटोकॉन्ड्रिया कशामध्ये नसतात तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये त्या ऍब्सेंट आहे, प्रिमिटिव्ह सेलमध्ये त्या नसतात आणि रेड ब्लड सेल्स म्हणजे तांबड्या पेशी ज्या आहेत बॉडीमध्ये ब्लड मधल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्या नसतात. त्याचा शेप जर तुम्ही बघितला तर ओव्हल शेपच्या असतील, स्पेरिकल शेपच्या असतील किंवा त्या स्पायरल स्ट्रिप लाईक
असतात की त्याचे आकार असतात. आता हे झाल्यानंतर पुढचा पॉइंट अभ्यासायचा आहे ते त्याचं स्ट्रक्चर. सो माइटोकॉन्ड्रिया they are double membrane bound cell organelle, means it is made up of two membrane. So it is double membrane bound cell organelle. डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल येथे लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये पहा, that means it is made up of outer membrane. This is known as the outer membrane and this is known as the inner membrane. So it is a double membrane bound cell organelle. Now the outer membrane of that mitochondria, that is permeable to various metabolites. It is outer membrane is permeable to various metabolites, and that outer membrane is made up of protein porine. It is made up of protein porine or Parsons particles. Parsons particles. So this mitochondria is a double membrane bound cell organelle, means it contains two membrane. So this is the outer membrane. That outer membrane is permeable to various metabolites, means it allowed to pass number of metabolites to go inside and come outside. That outer membrane is made up of protein porine. It is made up of protein porine, or it is made up of Parsons particle. Now the second membrane is known as the inner membrane. So this is the inner membrane, and this inner membrane is a selectively permeable. That is selectively permeable. So what is meant by selectively permeable? Means this inner membrane of mitochondria, it choose the particle and then allow them to go inside and come outside of the mitochondria. Means size is not factor here. Clear? That is, it is a selectively permeable. Now both these membranes, they are separated from each other like this. Both these membranes, they are separated from each other, and that space which is present in between that two membrane, that space is known as a intermembrane space. That is known as a intermembrane space, or it is also known as a outer chamber. It is also known as what? Outer chamber. Now, so both these membranes of mitochondria, they are not in close contact with each other. They are separated from each other. So in between these two layers, there is a space, and that space is known as an intermembrane space, or it is also known as a outer chamber. Now that inner membrane shows number of finger-like folds or plate-like folds, and that folds are known as a cristae. So it shows number of finger-like or plate-like folds, and that folds are known as a cristae. Clear? So number of infoldings, number of plate-like or finger-like folds are present. That layer shows the number of folds, and that folds are known as a cristae. Now, to this cristae, number of particles get attached, and that particles are known as oxysomes,
and cytochrome, or that is also known as the electron carrier. Clear? So, Christie shows number of particles that are oxysomes and cytochromes or electron carriers. Now, I repeat it. The inner membrane is selectively permeable, means it choose that particles and then allow them to go inside and outside, and here size is not a factor. Then both these membranes, they get separated from each other by a space, and such a space is known as a intermembrane space, or that is also known as a outer chamber. Now, this inner membrane shows number of finger-like folds or plate-like folds, and that plates or that folds, they are known as a Christie. And to this Christie, the number of particles get attached, and that particles are known as a cytochrome, or they are known as or cytochromes and oxysomes. They get attached to the crista of the inner layer. Now, this inner membrane encloses a cavity. So, it encloses a cavity, and that cavity is known as a inner chamber. So, that inner membrane encloses a cavity, and that cavity is known as a inner chamber. Clear? Now, in that inner chamber, a fluid is present, and that fluid is known as a matrix. That fluid is known as what? Matrix. And in that matrix, few coils of circular DNA, then RNA, 70s type of ribosomes, lipids, and various enzymes involved in the Krebs cycle and other pathway, they are present inside that matrix. Clear? So, that matrix contains what? It contains circular DNA, it contains RNA, then it contains 70s type of ribosomes, it also contains lipid, and it contains the enzymes which are required for the Krebs cycle. आपण आता माइटोकॉन्ड्रियाचे स्ट्रक्चर शिकलो. काय सांगितलं मी माइटोकॉन्ड्रिया बद्दल? की माइटोकॉन्ड्रिया ही दोन मेम्ब्रेननी तयार झालेली सेल ऑर्गॅनेल आहे, डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनेल आहे. त्यात आउटर मेम्ब्रेन आहे आणि इनर मेम्ब्रेन आहे. बरोबर? आउटर मेम्ब्रेन बद्दल पहिल्यांदा मी काय सांगितलं की आउटर मेम्ब्रेन हा परमिएबल आहे, म्हणजे त्याला छिद्र आहे आणि त्याच्यातून त्या आकाराचे पार्टिकल्स आत जाऊ शकतात, बाहेर येऊ शकतात, म्हणून त्याला तुम्ही परमिएबल म्हटलं. आणि हा परमिएबल काय आहे? तर ह्याच्यामध्ये जे प्रोटीन आहे, ज्याला आपण पोरिन किंवा त्या मेम्ब्रेन मध्ये पार्सन्स पार्टिकल असल्यामुळं ही मुवमेंट अलाउ करतात. ठीक आहे. पुढे आपण गेलो इनर मेम्ब्रेन कडे. इनर मेम्ब्रेन बद्दल मी तुम्हाला सांगितलं की हा जो इनर मेम्ब्रेन आहे तो मात्र सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. सिलेक्टिव्हली परमिएबल आहे ह्याचा अर्थ मी सांगितला की कोणाला आत बाहेर करू द्यायचं ह्याचं ते सिलेक्शन करतात त्या पार्टिकलचं. साईज त्याची विचारात घेतली जात नाही आणि त्यांनाच ते फक्त अलाउ करतात. त्याला सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणतो. मग हे जे दोन मेम्ब्रेन आहेत इथं मी दाखवले, हा आउटर आणि हा इनर, हे एकमेकांना चिटकून नसून ह्यांच्यामध्ये काय स्पेस आहे आणि ह्यांच्यामधलं हे जे स्पेस आहे ह्या स्पेसला आपण काय म्हणतो तर इंटरमेम्ब्रेन स्पेस त्याला म्हणतात किंवा त्याला आउटर चेंबर अशी दोन्हीही नावं वापरली तरी चालतात. आता पुढचा पॉइंट मी इनर मेम्ब्रेनचा सांगितला की हा इनर मेम्ब्रेन असा कंटिन्युअस नाहीये, तर त्याला काय केलंय अशा सगळे इनफोल्डिंग्स किंवा फोल्ड्स तयार केलेले आहेत फिंगर सारखे. आणि हे जे फोल्ड्स त्याला तयार केलेले आहेत ह्या फोल्डला आपण काय म्हणतो क्रिस्टा म्हटलं जातं. आणि ह्या ज्या क्रिस्टा आहेत ह्या क्रिस्टाला
पार्टिकल्स अटॅच असतात की ज्या पार्टिकल्सला आपण ऑक्सिझोम्स किंवा सायटोक्रोम म्हणजे इलेक्ट्रॉन कॅरियर येतो असं त्याला म्हटलं जातं. आता ह्या इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये एक कॅव्हिटी असते, बरोबर आहे, आणि ती जी कॅव्हिटी इनर मेम्ब्रेनने एनक्लोज केलेली, तर ह्या कॅव्हिटीला काय म्हटलं जातं? ह्या कॅव्हिटीला म्हटलं जातं इनर चेंबर. सो हिअर इज अ इनर चेंबर. दिस पोर्शन इज नोन ॲज व्हॉट? दॅट इज नोन ॲज अ इनर चेंबर. Clear? And in that inner chamber, the fluid is present. Liquid substance is present in that inner chamber, and that fluid which is present in the inner chamber is known as a matrix. हा जो इनर चेंबर आहे ह्याच्यामध्ये एक लिक्विड आहे आणि त्या लिक्विडला आपण काय म्हणतो? मॅट्रिक्स म्हणतो. ठीक. आता मॅट्रिक्स मध्ये काय काय प्रेझेंट आहे पहा. ह्या मॅट्रिक्स मध्ये काय काय प्रेझेंट असतं? तर फ्यू कॉइल्स ऑफ सर्क्युलर डीएनए, असे सर्क्युलर डीएनएच्या फ्यू कॉइल्स प्रेझेंट असतात, म्हणजे डीएनए प्रेझेंट असतो. इट ऑल्सो कंटेन्स आरएनए, त्याच्यामध्ये आरएनए पण प्रेझेंट असतो. देन इट कंटेन्स द रायबोसोम्स ऑल्सो, ह्याच्यामध्ये रायबोसोम असतात, ते 70S टाईपचे असतात. त्याच्यानंतर लिपिड प्रेझेंट असतं आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळी एन्झाईम सुद्धा प्रेझेंट असतात की जी एन्झाईम आपल्याला कशासाठी लागतात? क्रेब सायकलसाठी किंवा व्हेरियस पाथवेसाठी. आता मला वाटतं क्रेब सायकलसाठी म्हणजे क्रेब सायकल तुम्हाला माहिती आहे, त्याला आपण अजून TCA सायकल म्हणतो, बरोबर आहे की नाही? द सायट्रिक ऍसिड सायकल असं त्याला म्हटलं जातं. आणि ही सायकल कशासाठी असते? तर एरोबिक रेस्पिरेशन करणाऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये ही क्रेब सायकल तुम्हाला दिसते. आणि ही सायकलचा उद्देश सुद्धा काय असतो? तर ATP फॉर्मेशन. म्हणून मायटोकॉन्ड्रियाचा रोल हा ATP एनर्जी जनरेट करायचा असल्यामुळं मायटोकॉन्ड्रियाचा रोल हा क्रेब सायकलमध्ये सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे. तर हे झालं त्याचं स्ट्रक्चर. आता आणखी या स्ट्रक्चर मध्ये डिटेल आपल्याला काय शिकावे लागतील? मग हे ऑक्सिझोम म्हणजे काय? मग आता पुढचा पॉइंट आपण शिकायला सुरुवात करू की व्हॉट इज मीन बाय दॅट ऑक्सिझोम्स. आता पहा, आता पुढचा पॉइंट आपल्याला काय शिकायचा आहे? ऑक्सिझोम्स म्हणजे काय? तर आतापर्यंत तुम्हाला एवढंच क्लिअर झालं असेल की ऑक्सिझोम्स आर द पार्टिकल्स विच आर अटॅच्ड टू द इनर मेम्ब्रेन और अटॅच्ड टू द क्रिस्टल. समजा हे क्रिस्टल आहे बघा, अशी काढली मी, ही हा आउटर मेम्ब्रेन झाला, हा इनर मेम्ब्रेन, त्याच्यावरती हा कोण आहे? हा क्रिस्टल झाला. आणि क्रिस्टलला अटॅच असणारे हे पार्टिकल्स म्हणजे कोण? तर दे आर नोन ॲज व्हॉट? They are known as the oxysomes. So, oxysomes. Here, so oxysomes are attached to the inner membrane of mitochondria. Then oxysomes are also known as F1, F0 particle. They are also known as Fernandez-Moran particle. Fernandez-Moran particle. They are also known as elementary particles. They are known as what? They are also known as mitochondrial particles. Mitochondrial particles. F1, F0. ठीक आहे. लायसोसोम्स सॉरी ऑक्सिझोम्स म्हणतात त्याला F1, F0 पार्टिकल म्हणतात, फर्नांडेज-मोरन पार्टिकल म्हणतात, मायटोकॉन्ड्रियल पार्टिकल्स म्हणतात किंवा त्याला एलिमेंटरी पार्टिकल्स असंही म्हटलं जातं. ही सगळी नामं कोणाची आहेत? तर ह्या ऑक्सिझोम्सची. लक्षात. ठीक आहे. आता हा जो ऑक्सिझोम आहे, तर ह्या ऑक्सिझोमला दॅट ऑक्सिझोम इज मेड अप ऑफ हेड अँड फूट. इट इज मेड अप ऑफ हेड अँड स्टॉक, or that is also known as the foot. Now the head is known as a F1. आता हे इथं लक्षात घ्या. This is the head and this is the stalk, or it is also known as a foot. The head is known as a F1. Head is known as a F1. And actually,
The head is facing towards the matrix. So the head is facing towards the matrix. It is facing towards the matrix. Then the stalk or foot, that is known as the F0, and that foot, it is embedded in the inner membrane. Embedded in inner membrane. Yeah. So oxysome is made up of two parts, head and stalk. Head is known as the F1 structure and stalk is known as the F0. That head facing towards matrix and the stalk or foot, it is embedded into the inner membrane. लक्षात घ्या. ऑक्झिसोमला वेगवेगळी नावं आहेत ही विचारली जातात. लक्षात घ्या. F1 F0 पार्टिकल्स म्हणतात, फर्नांडेज मोरन पार्टिकल्स म्हणतात, मायटोकॉन्ड्रियल पार्टिकल्स म्हणतात, एलिमेंटरी पार्टिकल्स म्हणतात. खूप नावं आहेत. आता ह्या ऑक्झिसोमला तुम्हाला माहिती आहे हेड आणि स्टॉक आहे. इथे डायग्राम मध्ये आपण हेड, पेडिसेल आणि बेस सांगितले. हे पेडिसेल आणि बेस म्हणजे कोण झाला, त्याचं फूट किंवा स्टॉक असं म्हणा, आणि हे झालं हेड. मग हे जे हेड आहे हे लॉलीपॉप हेड आहे असं पुस्तकात सांगितलंय तुम्हाला. त्या हेडला काय म्हणतात, लॉलीपॉप. आता तुम्हाला लॉलीपॉपचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे कसं असतं. लॉलीपॉप त्याला दांडा असतो आणि त्याच्यावरती तुमचं गोल चॉकलेट असतं की नाही. मग हे गोल चॉकलेट म्हणजे कोण, हेड, आणि ती दांडी म्हणजे कोण झाली, स्टॉक झाला किंवा फूट झाला. ठीक आहे. मग हेड हे लॉलीपॉप हेड असतं आणि त्याला F1 पार्ट म्हणतो आपण, आणि त्याचं तोंड कोणीकडे असतं तर मॅट्रिक्सकडे असतं. आणि टेल किंवा फूट जे असतं, त्याचं टेल म्हणताच येणार नाही, स्टॉक किंवा फूट जे असतं त्याला F0 आपण म्हणतो, आणि ते ऍक्च्युअली त्या इनर मेम्ब्रेन मध्ये एम्बेडेड असतं, त्याच्यामध्ये ते रोवलेलं असतं, गुंतवलेलं असतं. आता इथे लक्षात घ्या हेडचं फंक्शन काय आहे. It acts as an enzyme ATP synthase. It acts as an enzyme. It acts as an enzyme ATP synthase. खूप महत्वाचं आहे लक्षात. आता नावातच मिनिंग आहे, कसं लक्षात ठेवायचं सांगते. एटीपी म्हणजे काय, एनर्जी, आणि सिंथेस म्हणजे काय, सिंथेसिस करणं. म्हणजे एटीपी सिंथेसिस करण्यासाठी जे काही एन्झाईम लागतात किंवा जे एटीपी फॉर्मेशनचं काम असतं, एनर्जी फॉर्मेशनचं काम असतं, ते कोण करतं तर ह्या ऑक्झिसोमचा हेड करतो. ठीक आहे. आणि त्याचा जो फूट असतो तर दॅट फूट ऍक्ट ॲज अ प्रोटॉन चॅनल. सो फूटचं काम काय आहे तर प्रोटॉन चॅनल. आता ह्याच्याबद्दल थोडंसं सांगेन मी. प्रोटॉन चॅनलचं काम करतो म्हणजे काय करतो थोडंसं लक्ष द्या. आता पहा, इन जनरल जर तुम्हाला कोणी विचारलं की हा ऑक्झिसोमचं फंक्शन काय तर तुम्हाला सांगता येईल की ऑक्झिसोम काय काम करतो. इट ऍक्ट ॲज अ एन्झाईम एटीपी सिंथेस. एटीपी सिंथेसिसचा एन्झाईम म्हणून तो काम करतो. आणि फूडचं काम काय सांगितलं तर फूड बद्दल मी तुम्हाला सांगितलं इट हेल्प इन द प्रोटॉन चॅनल्स म्हटलं मी, बरोबर आहे की नाही. प्रोटॉन चॅनल्स और इट इज इन्व्हॉल्व इन द प्रोटॉन चॅनल्स असं आपण फंक्शन सांगितलं. आता प्रोटॉन चॅनल म्हणजे नेमकं काय तर साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते की प्रोटॉन्स म्हणजे H+Ion. ठीक आहे. मग सेल रेस्पिरेशन मध्ये एनर्जी प्रोडक्शनची जी काही प्रोसेस आहे ह्या प्रोसेसमध्ये हे जे काही फूट असतं किंवा हे जे काही त्याचं आपण काय म्हणतो त्याला स्टॉक असतो, हे काय काम करतं तर that proton pump uses the energy to transport, बघा, it uses the energy to transport the proton from matrix to intermembrane space. ह्या प्रोटॉन पंपचं काम असतं, ह्या प्रोटॉन चॅनलचं काम असतं की ह्या मॅट्रिक्स मध्ये असणारे प्रोटॉन कुठे पास करायचे, इंटरमेम्ब्रेन स्पेस करायचे. ठीक आहे. मग एक लक्षात घ्या, बेसिक हे माहित करून घ्या की ऑलरेडी मायटोकॉन्ड्रिया जी आहे ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रोटॉन हे आउटर साइडला जास्त आहेत आणि मॅट्रिक्स मध्ये कमी आहेत. लक्षात घ्या. पण प्रोटॉन मॅट्रिक्स मध्ये कमी असताना सुद्धा
मॅट्रिक्स मधले प्रोटॉन काढायचे आणि ह्या इंटर मेम्ब्रेन स्पेसला द्यायचं काम कोण करतं, तर हा स्टॉप करतो आणि फूट करतं. बरोबर आहे. मग हे जर पंप असेल तर त्याला काय लागेल, एनर्जी लागणार आहे. बरोबर आहे की नाही. मग ही जी प्रोसेस घडतीये, प्रोटॉनची जी ट्रान्सफर होतीये मॅट्रिक्स मधून इंटर मेम्ब्रेन स्पेस मध्ये केली जाते ह्या स्टॉकच्या साह्याने. इट रिक्वायर्स द एनर्जी. सो दॅट प्रोसेस इज अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट प्रोसेस. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट आहे, कारण कमी आहे. आणि मी नेहमी सांगते की कमीकडून तुम्हाला जास्तीकडे द्यायचंय. जास्तीकडे असं का, कारण मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेरच्या बाजूला प्रोटॉन्सची संख्या कशी आहे, जास्त आहे मुलींना, लक्षात घ्या. आणि त्यामुळं इथं जी काही एनर्जी लागते ही एनर्जी वापरून हा जो काही स्टॉक असतो हा प्रोटॉन हे मॅट्रिक्स पासून इंटर मेम्ब्रेन स्पेस मध्ये ट्रान्सफर करायचं काम करतो. त्याला प्रोटॉन चॅनल्स असं म्हणतात. ठीक आहे. हे झालं तुमच्या मायटोकॉन्ड्रियाबद्दल. आणखीन एक जाता जाता वाक्य सांगेन त्याच्याबद्दल. ते असं, जसं मी मायटोकॉन्ड्रिया नोन ॲज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल असं वगैरे म्हणाले, तसं आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की मायटोकॉन्ड्रियाला सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेली असंही म्हटलं जातं. मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं म्हणून सांगितलं मी, सेमी ऑटोनॉमस. ह्याला सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेली असं का म्हणायचं, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टला पण म्हणतात, लक्षात ठेवा. इट इज नोन ॲज अ सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेली बिकॉज in the matrix of that mitochondria it contains its own DNA and ribosome. मायटोकॉन्ड्रिया ह्या सेल ऑर्गॅनेलीच्या आत डीएनए पण आहे तिला स्वतःचा, आणि तिच्याकडे काय आहे, रायबोसोम्स पण आहेत. आत्ताच आपण शिकलो. मग डीएनए तिच्याकडे असल्यामुळं इट कॅन डुप्लिकेट विद इन द सेल ऑन देअर ओन. त्यामुळे ती स्वतः डुप्लिकेशन सेलमध्ये स्वतःच्या बेसिसवरती करू शकते. आणि मग तिच्याकडे रायबोसोम असल्यामुळं, रायबोसोमला सुद्धा आपण काय म्हणतो, प्रोटीन फॅक्टरीज म्हणतो. आणि रायबोसोम असल्यामुळं ही स्वतःचं प्रोटीन सिंथेसिस स्वतः करू शकते. हिला न्यूक्लियसची वगैरे ऑर्डर यायची गरज नसते. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेली असं म्हटलं जातं. खूप वेळेला स्केच अँड लेबलला ही डायग्राम विचारली जाते. एमसीक्यूला ही एमसीक्यू ह्याच्यावरती विचारले जातात. खूप वेळेला राईट नोट ऑन द मायटोकॉन्ड्रिया असं विचारलं जातं. किंवा मायटोकॉन्ड्रिया आर द सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेली गिव्ह द रिझन असं म्हटलं जातं. तर खूप सारे क्वेश्चन ह्याच्याशी रिलेटेड विचारले जातात. तर तशा दृष्टीनं पूर्ण प्रिपरेशन मायटोकॉन्ड्रियाचं करा. ठीक आहे. तर ही सेल ऑर्गॅनेली आपण इथं अभ्यासून संपवलेली आहे. तर आज आपण इथे थांबू. ठीक आहे.